सरकारने सांगितलं होतं की कोणालाही अटक करणार नाही. मग आता अटक करून आमच्या आंदोलनाला सरकार डाग लावतंय का? आम्हाला बदनाम करायचं आहे का सरकारला? एक गोष्ट अशी आहे की ज्या लोकांनी हिंसाचार केला नसेल त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं असेल, जर कोणी झालेलं असेल आणि माझी खात्री आहे की मराठा समाजाचा कोणी जाळपोळ करणार नाही. हे जे काय केलेलं आहे हे प्लॅनिंग केलेलं षडयंत्र आहे. प्रत्येकाला मी जे काय ऐकलं त्याप्रमाणे कोण कुठे जातोय, मॉब कुठे जातोय, कुठे, हे सगळं आता कॉल रेकॉर्डवरून लक्षात येईल. आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला कोणीही दोष देत नाही आहे. एखादी व्यक्ती असेल आणि ती क्रिमिनल असेल, ती कुठल्या समाजाची ह्याला महत्त्व नसतं. आपण बघितलेलं आहे की जरांगे पाटील साहेबांच्या जी मागणी आहे त्याच्याशी आम्ही ठाम आहोत म्हणून मी स्वतः पत्र दिलेलं आहे त्या SP ना पोस्टिंग देऊ नका म्हणून. कारण जी वचनं आम्ही दिली ती वचनं आम्ही पाळतो. त्याच्यामुळे आता महाराष्ट्र शांत होण्याची गरज आहे आणि ती त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी आहे. जसं आम्ही म्हणतो की OBC नेत्यांवर जबाबदारी आहे, तसं मराठा समाजाच्या नेत्यांवर सुद्धा जबाबदारी आहे. कारण एकदा शासनाने सांगितलं की आम्ही निर्णय घेऊ, त्याला निर्णय घेण्यापर्यंत तरी शांत राहायला पाहिजे. वातावरण सातत्याने तापत ठेवणं हा याच्यावरचा इलाज नाही. वातावरण शांत झालं पाहिजे, समाजामधलं ऐक्य कायम राहिलं पाहिजे, तरच महाराष्ट्र मजबूत होणार. असं जर होत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये रोजगार कुठून येणार? किती नोकऱ्या असतात सरकारी? आम्ही आलो, आमचं सरकार आलं म्हणून आम्ही 1 लाखाची भरती करतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये रिझर्वेशन किती असणार? 50%. म्हणजे 50,000च नोकऱ्या निर्माण झाल्या सरकारी, ज्याच्यामध्ये आरक्षण आहे. आणि खाजगी नोकऱ्या लाखोच्या संख्येमध्ये असतात. या खाजगी नोकऱ्या कधी निर्माण होतात? ज्या वेळेला जे राज्य ज्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था असते, जे राज्य शांत असतं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट येते. आणि त्याच्यामुळे प्रत्येक जो इंटरनॅशनल इन्व्हेस्टर येतो त्याचा पहिला चॉईस महाराष्ट्र असतो. आणि महाराष्ट्रामध्ये सुविधा नाही मिळाला तरच तो अन्यत्र जातो. त्याच्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की असं करून आपण समाजाचं नुकसान करत असतो. आज मोठ्या प्रमाणात आपलं ट्रेनिंग चालू आहे, मराठा युवकांना ट्रेनिंग चालू आहे. त्यांना वेगवेगळ्या डिग्री, इंजिनिअरिंगसाठी आपण त्यांना मदत करतो आहे, UPSC MPSCसाठी मदत करतो आहे. तर या सर्वांचं फ्युचर व्यवस्थित सरकार आहे, कोणते स्थिर नाही. महाराष्ट्रात प्रचंड नाही, मला जरा आहे. पूर्ण करून दे. कारण सुप्रिया सुळे आणि नरेंद्र मोदी ही तुलनाच कधी आयुष्यामध्ये होऊ शकत नाही. ज्यांनी आपल्या राष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेलं त्यांचं आगमन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतं आहे. आणि माझी खात्री आहे की ह्याची तयारीसाठी, म्हणजे स्वतः मला माहिती आहे की कोकणावर पवारसाहेब किती प्रेम करायचे. म्हणजे असे प्रसंग चालू असताना असं विधान त्यांनी कधीच करायला दिलं नसतं. राज्यातील 3 इंजिनचं सरकार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हे 3 इंजिनचं सरकार काय महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचं काम करणार आहे का? हे बघा, महाराष्ट्रामध्ये आग सरकार कधीच लावत नसतं. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की शांतता प्रस्थापित करणं हे नेत्यांच्या हातामध्ये असतं. ते सुद्धा एक नेते आहेत, त्यांनी आवाहन केलं, आपोआप सगळे समाज शांत होणार आहेत. नाहीतर वातावरण तापट ठेवण्यामध्ये काही अर्थ नसतो. त्याच्यामधून समाजाचं हित होत नाही, महाराष्ट्राचं हित होत नाही. आणि जे काम आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात. त्याच्यामुळे OBCच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा आरक्षण देणं ही शासनाने जाहीर केलेलं आहे. पूर्वी तसं करून दाखवलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आपली जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे ते ऐकण्याचं मान्य केलेलं आहे. त्याची तारीख अजून मिळालेली नाही, परंतु त्या संदर्भात आवश्यक ते निर्णय घेतले जातील याची मी खात्री देऊ इच्छितो. त्यांचा दौरा झाला 2 दिवसापूर्वी आणि त्यांनी असं म्हटलं की 30 तारीखला खोके सरकार जे आहे ते मुळात आणि ह्यांचा खोटं परसेप्शन कसं पसरवायचं, एका माणसाने 1 रुपयासुद्धा घेतलेला नाही. लाज वाटली पाहिजे असं स्टेटमेंट करायला. दाखवा कुठल्या आमदाराच्या परिस्थितीमध्ये फरक पडला आहे. खोके जनतेला द्यायचे असतात हे ते विसरले. कोट्यावधी रुपये जनतेसाठी खर्च करायचे असतात. जनतेच्या कल्याणासाठी पैसे लागतात, ते देण्याचं तुम्हाला धैर्य नव्हतं. कधी तुम्ही पैसे नाही दिले कोणाच्या मतदारसंघामध्ये. महाराष्ट्राच्या जनतेला कशा रीतीने पैसे दिले पाहिजेत याची कधी जाणीव नाही ठेवली. कधी आमदारांना भेटला नाही, कधी मंत्रालयामध्ये गेला नाही, कुठलंही काम केलं नाही. आणि म्हणून आमच्या काळात काय झालं याच्याबद्दल एक शब्द बोलत नाहीत. सहानुभूतीच्या राजकारणावर फक्त भेकड लोक जगत असतात. बाळासाहेबांनी कधीच असं राजकारण केलं नाही. आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की आता हे बंद करा. तुम्ही काय केलं महाराष्ट्रासाठी ते सांगा. उद्योगाबद्दल बोलताना तुम्ही किती उद्योग आणले ते सांगा. काही करू शकला नाही. आमचा पर्यटन जिल्हा, एकमेव पर्यटन जिल्हा, या जिल्ह्यासाठी काय केलं सांगितलं पाहिजे. काही नाही केलेलं. आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांना विचारलं पाहिजे, तुम्ही पर्यटन मंत्री होता, काय केलं या जिल्ह्यासाठी? साधी मी पाणबुडी जी मंजूर केलेली होती
ते सुद्धा ते आणू शकले नाहीत या जिल्ह्यामध्ये. आज आमच्यानंतर 3 वर्षांनी केरळने आपली पाणबुडी बांधायला दिलेली आहे. म्हणजे आमच्या पुढे मी 5 वर्षापूर्वी पैसे मंजूर केले. आम्ही तळमळीने बोलतो. काय चाललेलं आहे, किती खोटा प्रचार चाललेला आहे. म्हणजे मी गोबेल्सबद्दल ऐकलेलं होतं जर्मनीमधल्या, पण तसे गोबेल्स जर महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये जन्माला येत असतील तर त्याच्यासारखं वाईट काही नाही. आणि ते आदित्य ठाकरेंनी कधीही शिकू नये, कारण त्यांना प्रबोधनकार ठाकरेंचा आणि बाळासाहेबांचा वारसा आहे, तर त्यांनी कधी विसरू नये. आणि बाळासाहेबांचे विचार सोडले तुम्ही राहुल गांधीला जाऊन मिठी मारता, ज्यांनी सावरकरांच्याबद्दल अनादर व्यक्त केलेला आहे. तुम्हाला अधिकार आहे का आता? याच बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यरांना बंदी केली होती, मुंबईमध्ये येऊ शकले नाहीत असं विधान केलं याच्याबद्दल. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. हिंदुत्व सोडलं, त्या ठिकाणी स्टॅलिन पुत्रांनी ज्या वेळेला हिंदू धर्माबद्दल बोललं, काही करू शकला नाही तुम्ही. त्या ठिकाणी ज्या वेळेला अमरनाथची यात्रा रोखली गेली, एका दिवसामध्ये हजला जाणारी सगळी विमानं बाळासाहेबांनी रोखलेली होती. याला बाळासाहेब म्हणतात. आणि त्या बाळासाहेबांच्या विचारासाठी शिंदेसाहेब बाहेर पडले. त्यांना तर त्यांची पदं होतीच ना, ते नगरविकास मंत्री होते. काय गरज होती बाहेर पडायची? जी काय अवहेलना चाललेली होती, आमच्या सरकारची चाललेली होती, बाळासाहेबांच्या विचाराची चाललेली होती, ती अवहेलना कोणालाही मान्य नव्हती. माझ्यासारखा मनुष्य कशासाठी गेला शिवसेनेमध्ये? बाळासाहेबांच्या विचारासाठी गेला ना. आणि हे मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही येण्यापूर्वी सांगितलं, हा विचार सोडा. आपण जो हिंदुस्थान आम्ही का म्हणतो, भारताची विभागणी झाली धर्माच्या ह्याच्यावर, त्याच्यामध्ये पाकिस्तानची निर्मिती झाली आणि हिंदुस्थानची निर्मिती झाली. ज्याला भारत हे त्याचं नावच आहे, आणि भारत नावाला सुद्धा ऑब्जेक्शन घेतात. कुठलंही आहे, इंडिया दॅट इज भारत असं लिहिलेलं आहे. इंडिया हे इंग्रजी नाव आहे, भारत हे हिंदीमधलं नाव आहे. मग हे सुद्धा तुम्ही मान्य करत नाही. काही बोलत राहणार, खोटं बोलत राहणार. प्रत्येक वेळेला ज्याला आता खोटं बोलतील त्यावेळेला यांच्याबद्दल बोलायला लागेल असं मला वाटतं. आणि यांच्याबद्दल आम्हाला एकही वाईट शब्द बोलायचा नाही. मुळात आमची भूमिका ही जनतेपर्यंत कळलीच पाहिजे. सहानुभूती काय? सहानुभूतीवर जगता येतं का? लोकांना जगता येतं का? लोकांना जगायला अन्न लागतं. आज ते अन्न मोफत देण्याची व्यवस्था ही आदरणीय मोदी साहेबांनी केली. आज शेतकऱ्यांच्या घरी थेट पैसे पाठवायची सुरुवात मोदी साहेबांनी केली. तर मोदी साहेबांबद्दल 2 शब्द चांगले बोलले की लगेच पोटात दुखायला लागतं. कुठलं आहे? मोदी साहेबांनी ज्यावेळेला हिंदुत्वासाठी गुजरातमध्ये लढा दिला, बाळासाहेब त्यांच्याबरोबर राहिले. त्यांना बाळासाहेबांबद्दल किती आदर आहे मी स्वतः बघितलेलं आहे. उद्धव साहेबांना त्यांना तेवढ्याच आदराने वागवलेलं आहे. उद्धव साहेबांनी कबूल केलेलं होतं की आम्ही युती पुन्हा पुनर्स्थापित करू महाराष्ट्रामध्ये. तुमच्या एका ह्याच्यामध्ये तरी हे आलं आहे का? आणि हे सगळ्या आमदारांना माहिती होतं, हे शिंदेसाहेबांना माहिती होतं. आम्ही परत जाऊन त्या ठिकाणी सुभाष देसाई साहेब आणि शिंदेसाहेब 2 नेतृत्व करत होते. दोघांनाही मी स्वतः जाऊन भेटलेलो आहे आणि सांगितलेलं आहे की हे कबूल करून आले उद्धव साहेब, परंतु याची अंमलबजावणी करायला दिरंगाई होते आहे. आणि ह्या दिरंगाईमुळे पक्ष कशा तऱ्हेने फुटू शकतो याचं एक उदाहरण आहे. 50 लोक एका वेळेला बाहेर पडतात, 12 खासदार एका वेळेला बाहेर पडतात. असं कधी शिवसेनेमध्ये घडलंय का? याचा विचार करा ना. आतापर्यंत 10 लोक फुटली, 12 लोक फुटली, 8 लोक फुटली. याच्या पलीकडे शिवसेना कधी फुटली नाही. शिवसेनेची 2 शकलं कधीच झाली नाही. आणि ह्याला जबाबदार असतील तर हे जे काय वागलं गेलं, एवढी लोकं आली त्या इंडिया अलायन्सच्या मिटिंगला, एक तरी बाळासाहेबांच्या समाधीवर गेलं का? कसल्या गोष्टी सांगताय तुम्ही? जनतेलाही सांगणं तुमची जबाबदारी आहे. जनतेने विचारलं पाहिजे, खऱ्या शिवसैनिकांनी विचारलं पाहिजे. एवढे नेते आले तर तुम्ही बाळासाहेबांच्या समाधीला जाऊन तिथं शपथ का नाही घेतली, तिथं वंदन का नाही केलं? कारण त्यातले अनेक लोक हे वीर सावरकरांना मानत नाहीत, बाळासाहेबांना मानत नाही. केवळ सत्तेसाठी ही लाचारी चाललेली आहे. आम्ही ही लाचारी कधीही करणार नाही. आम्हाला जर आमच्यावर एकही केस झाली नसती, जर आम्ही मर्ज झालो असतो दुसऱ्या पक्षात, पण आम्ही खरे शिवसैनिक आहोत. आम्ही खरे शिवसैनिक राहणार, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर राहणार. त्याच्यामुळे ते काय बोलतात याच्याबद्दल काही मला बोलायचं नाही, परंतु महाराष्ट्रभर फिरेन आणि खरी बाजू ही लोकांच्या समोर आणेन. या सगळ्यांचं पितळ उघडं केलं पाहिजे, कारण हे सगळं स्वार्थासाठी चाललेलं आहे. हिंदुत्व खऱ्या अर्थाने पाहिजे असेल तर हिंदुत्वाबद्दल बोललं पाहिजे. हिंदुत्व म्हणजे काय असतं? जो हिंदुस्थान आमचा निर्माण झाला त्याला स्वतःचं एक कल्चर आहे. सो सगळ्या धर्मांना एकत्र घेऊन जो चालतो त्याला हिंदुस्थान म्हणतात. आणि बाळासाहेबांची हिंदूची व्याख्या तीच होती जी सर्वसमावेशक होती, आणि ती व्याख्या घेऊन आम्हाला पुढे चालायचं आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देतो. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात की राज्यात गोळेबाराला ऊत आला आहे. मोदींनी मान्यता दिली नसती तर महाराष्ट्रात गोळेबार झाला नसता. काही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण सत्ता पाहिजे या सूत्रावर देश चालला आहे. नाही, हे बोलणं एवढं चुकीचं आहे.
तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, अनेक लोक ज्या वेळेला काँग्रेसमध्ये गेली त्यावेळेला त्यांना नाही दिसला घोडे बाजार. पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. जसं उद्धव साहेबांचा मी आदर ठेवतो तसं पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं स्वागत ठेवतो. त्यांनी असं बोलता का माने, किती राज्याची सरकारं काँग्रेसने बरखास्त केलेली होती, याचा रेकॉर्ड आहे. किती ठिकाणी सत्तेमध्ये बदल केला हे रेकॉर्डवर आहे. ज्या वेळेला बदल झाला त्यावेळेला काय आरोप झालेले होते, त्यावेळेला तर नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यावेळेच्या सुप्रीम कोर्टापर्यंत त्या केसेस गेल्या. त्यावेळेला काय झालेलं होतं, इथं घोडाबाजार झालेला नाही. ही लढाई ही तत्वाची लढाई आहे. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की काँग्रेसबरोबर कधी मला आघाडी करायची झाली त्या दिवशी मी माझ्या पक्षाचा दुकान बंद करेन. दुकान बंद करेन, त्यांची बोलायची स्टाईल ती होती. याचा अर्थ मी पक्ष एक वेळेस बंद करेन परंतु काँग्रेसबरोबर जाणार नाही. त्या ज्यांना बोलण्याचा काय अधिकार आहे मला? हे सगळं बघा, ह्याला काय म्हणतात माहिती आहे, त्यांना शिकवणारी लोक आहेत, त्यांनी बदललं पाहिजे. कोणी सांगितलं सरकारला जागण्यासाठी एक पत्र नाही लिहायचं सुचत, प्रोटोकॉल माहिती नाहीत काय असतात ते, एक फोन करायचा नाही सुचत, आणि तो केला असता आणि उद्घाटन झालं नसतं. मला एक फोन आला शिंदेंचा की आमच्या मंडळाचा गणपती जाणार आहे, ब्रिज पूर्ण झाला आहे आणि गणपती जाणं आवश्यक आहे. मी 5 ते 10 मिनिटामध्ये तिथं गेलो. शिंदे तर त्यांच्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांचा गणपती मी अगोदर त्या पुलावरून सोडला. एवढं आम्ही चांगलं वागतो, तुम्ही कशा रीतीने वागताय? जनतेने विचार केला पाहिजे. काही शेवटचा प्रश्न, 200 आमदारांचे सरकार आहे पण ते स्थिर नाही, महाराष्ट्राचं नुकसान आहे, प्रचंड अस्वस्थता आहे, अंतरवाली प्रकारात होम मिनिस्टरी फेल्युअर ठरली असा आरोप सुप्रिया सुळे करतायत. हे बघा, मी आपल्याला एक सांगतो, सुप्रिया ताई आमच्या ताई आहेत, ताईंच्याबद्दल काही बोलायचं नसतं. आता त्या थोड्याशा नाराज आहेत कारण बारामतीमध्ये दारुण पराभव झालेला आहे. बरोबर, ताई तिथं नेतृत्व करतात, तिथं अजितदादांनी 100% विजय मिळवला, 100% विजय मिळवला, सगळ्याच्या सगळ्या त्यांच्या सीट निवडून आल्या. ताईंनी याचा विचार केला पाहिजे, अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. विरोधी म्हणून काम करत असताना त्यांना आमच्यावर टीका करायलाच लागणार, परंतु ती टीका करताना त्या मर्यादित करतात, त्यांचा आम्ही आदर करतो, त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.